दशक 11 समास 1 सिद्धांत निरूपण. आत्तापर्यंत जे तत्त्वज्ञान पाहिले ते व्यवहारात कसे आणता येते ते उत्तरार्धात दाखवले आहे. आपली ब्रह्माकार वृत्ती कायम ठेवून लोकसंग्रह कसा करावा, तो चढता वढता ठेवून लोकांना परमार्थाची गोडी कशी लावावी आणि हे सर्व ज्याला अतिशय सहजपणे करता येते त्याला सहज समाधी साधली असं म्हणता येईल. म्हणून परत एकदा उत्पत्ती आणि संहार सांगितला आहे. अंतरात्म्याला ओळखायला त्याच्याही पलीकडे असणाऱ्या परमात्म्यापर्यंत जायला संत शिकवतात. म्हणून श्रवणाने मननाने बुद्धीचा पक्का निश्चय करावा. श्रीराम. आकाशापासून वायो होतो, हा तो प्रत्यये येतो, वायोपासून अग्नी जोतो, सावध ऐका. वायोची कठीण घिसणी, तेथे निर्माण झाला वन्नी, मंद वायो शीतळ पाणी, तेथून झाले. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी, बीजापासून उत्पत्ती व्हावी, हा स्वभावची आहे. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळींची, जयेपासून देवत्रयाची काया झाली. कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पना मूर्ती, मूळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी. पाच भूते तीन गुण, आठ झाली दोन्ही मिळून, म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोली जेते. मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुण माया, जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टीरूपे. पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती. ऐसी झाली उभारणी, आता ऐका संवारणी, मागील दशकी विशद करूनी बोलिले असे. शतवरुषे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी, ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या. 12 कळी तपे सूर्य, तेणे पृथ्वीची रक्षा होये, मग ते रक्षा विरोन जाये जळांतरी. ते जळ शोषी वैश्वानरू, वन्ही झडपी समीरू, समीर वितुळे निराकारू, जैसे तैसे. अशा प्रकारे संहार झाला. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ, चंचळास करता चंचळ, चंचळ रूपी. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते, करून अकर्ता हा वर्ते शब्द जया. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती, परी तो नासेल प्रचिती विवेके पहावी. अनेक प्राणी निर्माण होती, परी एक चिकळा वर्तती, तये नाव जगज्योती जाणती कळा. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तू म्हणती भिकारी परमहीन. विकारामधील विकारी म्हणजे काय ते बघूया. निश्चळ अशा ब्रह्मामध्ये मूळमाया निर्माण होणे हा पहिला विकार, आणि त्या मूळमायेतील विकार म्हणजे जगज्योती होय. ती पुढे नाना प्रकारचे विकार म्हणजेच बदल घडवते, म्हणून ती परमात्मा वस्तू होऊ शकत नाही. परंतु ज्यांच्या ठिकाणी विवेक कमी असतो ते मात्र तिलाच परमात्मा वस्तू म्हणतात. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारणे. जातो जीवतो प्राण, नेणे जीवतो अज्ञान, जन्मतो जीवतो जाण,
वासनात्मक। ऐक्य जीवतो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष चत्वार जीव। असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आदिअंती। असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होते विज्ञान, मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे। वृत्ती सनकळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती विवेके केले। श्रवणा परीस मनन सार, मनने कळे सारासार, निजध्यासे साक्षात्कार निस्संग वस्तू। असो न माईक उपाधी, तेची सहज समाधी, श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला। श्रीराम।